coming, sir? Yeah. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. बसा. Thank you, sir. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी तिरकवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथून आलेलो आहे. बर. का बरं तुम्हाला PSI बनायचं आहे? सर कॉलेजच्या जीवनात असल्यापासून क्राईम थ्रिलर्स या अशा मूवीज बघायचो. त्यातून एक इन्व्हेस्टिगेशन बद्दल क्युरिओसिटी तयार झाली आणि तसंच पेपरचं वाचन आणि त्यातून एक कुतूहल किंवा पोलिसिंग बद्दल आकर्षण तयार झाल्यामुळे PSI बनण्याची इच्छा निर्माण झाली सर. बरं, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे 2017 मध्ये. जॉब ऑपॉर्च्युनिटी होती का तेव्हा तुमच्याकडे? जॉब ऑपॉर्च्युनिटी होती सर, पण मी डिलिबरेटली इकडेच आलो सर, म्हणजे पब्लिक सर्व्हिस केलं. बरं, आता जवळपास 7 वर्ष झालीत बघा. हो सर. जर आता सिलेक्शन नाही झालं तर काय कराल बरं? सर मी 23च्या पण PSI ला आहे, त्यामुळं तो एक ऑप्शन आहे सर पुढचा. बरं, बर्नॉलीचा प्रिन्सिपल काय बरं? बर्नॉलीज प्रिन्सिपल असा आहे सर की प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ वन साइड इज इक्वल टू प्रेशर अँड व्हॉल्यूम प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑन अनदर साइड. म्हणजे सर समजा पाईप मधून एका बाजूनं समथिंग प्रेशर वेलोसिटीनं आपण फ्लो सोडला लिक्विडचा, तर दुसऱ्या बाजूला पण त्यांचा प्रोडक्ट सेमच येतो. फौजदारी कायदे आता नव्याने आलेले आहेत. येस सर. त्याचा पोलिसांच्या कर्तव्यावर काही इम्पॅक्ट होतोय का? होतोय सर. सांगा बरं काय होतो? सर आता जसं की 0 FIR सारख्या गोष्टी सेक्शन 173 मध्ये घातल्या, तर आधी ज्युरिस्डिक्शन वरून हे व्हायचं की बाबा माझ्या ज्युरिस्डिक्शन मध्ये ही केस नाही तर तुम्ही त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जाऊन द्या, तर आता ती कंपल्सरी घ्यावी लागणार आहे, अशी एक गोष्ट आहे. परत जे वृद्ध आहेत किंवा जे डिसेबल लोक आहेत त्यांना अरेस्ट करताना DYSP लेवलच्या ऑफिसरची परमिशन घ्यावी लागते. महिला पोलिसांच्या काय समस्या आहेत बरं? महिला पोलिसांना सर कामाचे जे तास आहेत किंवा नाईट ड्युटी करावी लागते, फॅमिली पण बघावी लागते, त्याचबरोबर काही ठिकाणी वॉशरूमच्या समस्या आहेत महिलांच्या, अशा आहेत समस्या. बर, तुमच्या गावाच्या 5 समस्या सांगा बरं. आमच्या गावाला सर दुष्काळ आहे, पाण्याची टंचाई आहे, त्यामुळं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झालंय आणि बेरोजगारी पण आहे. तसेच इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते किंवा जलसिंचनाचे शाश्वत सोर्सेस नाहीत. बर, साताऱ्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्राईम मोठ्या प्रमाणावर दिसतात बरं? सातारामध्ये सर वाळू तस्करी या प्रकारचे क्राईम आहेत. बर, मॉरल पोलिसिंग काय असतं? मॉरल पोलिसिंग म्हणजे सर एखादा ग्रुप पर्टिक्युलर गोष्ट करण्यासाठी फोर्स करतो. म्हणजे जसं की गार्डन मध्ये समजा कोणी कपल बसला असेल तर तिथे एखादी संघटना जाऊन त्यांना हे करते की बाबा तुम्ही इथं बसू नका असं. ग्रॅज्युएशनच्या दरम्यान कोणकोणते विषय होते तुमचे? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, थिअरी ऑफ मशीन्स, फ्लुइड मेकॅनिक्स, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, थर्मोडायनामिक्स. बरं, तुमच्या हॉबीज आहेत का काही? सर अशा हॉबीज तर स्पेसिफिक नाहीत, पण मोकळ्या वेळेत मी संगीत वगैरे ऐकत असतो. ओके, कोणत्या प्रकारचं संगीत ऐकता तुम्ही? सर शास्त्रीय ऐकतो, तसंच फिल्म म्युझिक पण ऐकतो. ओके, कोणकोणते वाद्य ऐकता तुम्ही शास्त्रीय संगीतामध्ये? सर्व वाद्यापेक्षा मी गाणे ऐकतो, म्हणजे सॉंग्स. 3 क्लासिकल सिंगरचे नाव सांगा. पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि माननीय प्रभात. तुमच्या ग्रॅज्युएशनच्या दरम्यान जे काही तुम्ही स्किल्स वगैरे एक्वायर केल्या त्याचा काही फायदा होऊ शकतो पोलीस दलाला? नक्कीच होऊ शकतो सर. कशा पद्धतीने? सर पहिली गोष्ट, इंजिनिअरिंग मध्ये आम्हाला प्रत्येक सेमिस्टरला 6 सब्जेक्ट असायचे, असाइनमेंट वगैरे, तर ते प्रेशर हँडल करण्याची सवय लागली, त्याचा पण फायदा होऊ शकतो. तसंच जे टेक्नॉलॉजी जसं की ड्रोन्स वगैरे वापरले जातात, परत AI सारखे टूल्स आहेत, ते समजून घेण्याला इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा नक्कीच फायदा होईल असं वाटतं. बरं,
सध्या जे आहे बघा, आपण बघतो की जे टुरिस्ट प्लेसेस आहेत, येस सर. पावसामुळे जे बघा बरेचसे ऍक्सिडेंट्स वगैरे घडत आहेत. ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो वगैरे? सर ड्रोन आपण तिथं बघू शकतो की एंट्री पॉइंट आहेत किंवा तिथं आता हवामानाची परिस्थिती काय आहे, तिथनं किती लोक पास झालेत किंवा कोण चाललंय का त्या दिशेनं, तो डाटा कलेक्ट करून ती इन्फॉर्मेशन कंट्रोल रूमला देऊन तिथं बॅरिकेटिंग करून अडवू शकतो त्या लोकांना तिथं जाण्यापासून. तुमचे काही विकनेसेस आहेत का? विकनेसेस सर, मला चहा पिण्याची सवय आहे जास्त आणि अक्षर पण माझं थोडंसं खराब आहे, रायटिंग स्पीड स्लो आहे. CCTNS चा फुल फॉर्म सांगा बरं. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम सर. बरं. पोलीस दिन कधी साजरा केला जातो? नाही सर. पोलीस दलामध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळेस जे आहे सॅटेलाइट फोनचा वापर केला जातो. येस सर. काय रिझन आहे बरं त्याच्यामध्ये? सर एक्झॅक्ट माहित नाही पण गेस करू शकतो. येस. सर मला वाटतं की सॅटेलाइट फोनद्वारे कम्युनिकेशनमध्ये इंटरप्शन येणार नाही, तसंच त्यात म्हणजे अदर कोणी टॅपिंग वगैरे करू शकत नाही अशा दृष्टीने वापरत असावेत. बरं. तुमची काही विकनेस आहे का बरं? सर हेच की बाबा चहा वगैरे म्हणजे गोड खाणं, तसंच अक्षर वगैरे खराब आहे माझं आणि एवढंच मला वाटतं सर. चहा वगैरे म्हणजे खूप जास्त चहा पिता? हां सर. बरं. चहा पिण्यासाठी कॉम्प्रोमाइज वगैरे करणार नाही त्या काळात? नाही सर, मग कमी करतोय म्हणजे सध्या आता 2-3 कप पितो फक्त रोजचे. चहाचं ओरिजिन कुठलं आहे बरं? कुठून आली रेसिपी चहाची? चहा हे चायनावरून आली बहुतेक. ओके. महाराष्ट्रात असं कुठलं ठिकाण आहे का जिथं चहाचं प्रोडक्शन होतं? महाराष्ट्रात नाही सर. बरं. भारतात कुठल्या प्रकारचा चहा बनतो बरं, पिकतो? भारतात बहुतेक मोठ्या पानांचा चहा पिकतो सर. लहान पानांचा चीनमध्ये आणि भारतात मोठ्या पानांचा. बरं. तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा बरं. माझे वडील नेव्हीतून रिटायर झाले, सध्या ते शेती करतात. आई ही गृहिणी आहे, तसंच मोठा भाऊ SBI मध्ये PO आहे. बरं. मग तुम्ही नेव्ही, एअरफोर्स, आर्मी असा विचार नाही केला का वडील नेव्हीत होते? नाही सर, मला खरं तर 2006 साली आमच्या गावामध्ये निर्मल ग्राम झालेलं आणि तिथे एक विस्तार अधिकारी आलते, त्यांनी ते सगळं म्हणजे त्यांच्याकडे काम सोपवलेलं. तर त्यांनी गावातल्या कम्युनिटीला एकत्र करून त्या गोष्टी करून घेतल्या आणि आमच्या गावाला पुरस्कार भेटला. तर तेव्हापासूनच एक आकर्षण निर्माण झालं की बाबा पब्लिक सर्व्हिसमध्ये पब्लिकमध्ये राहून काम करायचं. आणि मोठा भाऊ पण स्पर्धा परीक्षांची तयारी करायचा, त्यांना पेपर वगैरे वाचायला शिकवलं. ते इकडे जास्त वाढा होता त्यामुळे. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे.